Hello guys, welcome back to my YouTube channel Wish Universe. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मस्त असाल आणि माझा ब्लॉग बघताय म्हणल्यावर मस्त आहात. तर आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे, नॉट फॉर मी बट फॉर माय ब्रदर, बिकॉज त्याचा बर्थडे आहे. त्याचा बर्थडे ना 31 जानेवारीला आहे आणि मी हा ब्लॉग थोडा लेट पोस्ट करणार आहे बिकॉज मध्ये एक दुसरा ब्लॉग मला टाकायचा आहे, दॅट्स वाय. मी हा ब्लॉग एक दिवस आधी शूट करते बिकॉज माझं आता डिसाईड झाले की हा मी उद्या जाणार आहे त्याच्या बर्थडे साठी आणि त्याला काही ह्यातलं माहिती नाहीये. सो मी एक प्लॅन केलेला आहे की मी त्याच्यावरती प्रँक करेल बिकॉज त्याने माझ्या बर्थडेला, इनफॅक्ट माझ्या प्री बर्थडे शूटला सुद्धा मला भरपूर त्रास दिलेला आहे आणि आता माझी टर्न आहे की मी त्याला त्रास देईल. तर मग माझ्या डोक्यात असं आहे की तू आता 19 इयर्सचा होणार आहे, तर मग मी 19 गिफ्ट बनवेल बट त्या कोणत्याच गिफ्ट मध्ये काहीच ठेवणार नाही, असेच रिकामे ठेवेल. आय होप की हा प्लॅन माझा सक्सेसफुल होईल बिकॉज तो इतका शातीर आहे ना, 3-4 गिफ्ट ओपन केल्यानंतर ना तो म्हणेल की नाही काहीच नाहीये, मी ओपन नाही करणार असं तो म्हणणार आहे. बट मग मी त्याला तो पण चान्स देणार नाहीये. इंस्टाग्राम वरती ना सध्या खूप छान छान ग्रीटिंग कार्ड्स बनवत आहेत, खूप ट्रेंडिंग आहेत. तर मग माझ्या डोक्यात की मी एखादं तसंही बनवेल बिकॉज कोरोनाच्या टायमिंग मध्ये मी बनवत होती आणि तो सुद्धा ते बनवत होता आणि आय होप त्याला ते आवडेल. सो माझ्या डोक्यात आहे की मी ते एक बनवेल आणि जर मला पॉसिबल झालं तर मी एखादा शर्ट पण त्याच्यासाठी घेईल बिकॉज आहे ना आता अर्धा दिवस गेलेला आहे, अर्धा दिवस माझं ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवण्यात जाईल आणि मला उद्या जायचंय. तर मग मला जाता जाता जर करता आलं तर मी करेल, ते पण शर्ट वगैरे घेईल मी. बट बघूयात काय होतंय. सो आता सगळ्यात पहिले जाऊन मला ग्रीटिंग कार्ड साठी बनवण्यासाठी ना सामान आणावं लागेल कारण माझ्याकडे आता काही नाहीये, मी कोरोनाच्या टायमिंग मध्ये ते बनवत होती. सो ते सगळ्यात पहिलं आणायचं आणि मेन फोटोजची प्रिंट सुद्धा काढून आणायची कारण ते मला ग्रीटिंग कार्ड्स मध्ये वगैरे लावायचे. आणि या आधी जाऊया, सगळं सामान वगैरे घेऊन येऊया, फोटोजची प्रिंट वगैरे पण आणूया, मग कार्ड बनवूया. तर मी आता ना ग्रीटिंग कार्ड बनवत होती आणि बनवता बनवताच माझा भाऊ आला, म्हणजे माझ्या काकूचा मुलगा जो आता 10th ला आणि त्यांचा फेअरवेल आहे. सो ते माझ्याकडे हेल्प साठी आले होते, मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघितलं असेल आता त्यांची प्रॅक्टिस वगैरे चालली होती आणि त्यांनी एका दिवसात डान्स बसवलेला आहे. मग स्किल्स आहे आमची, काही स्किल्स वगैरे नाहीयेत. मी आहे ना ह्यांचा ना इन्स्टाचा एक ग्रुप आहे, त्याच्यावरती मी मुलींसाठी पण सॉंग्स टाकले होते, मुलांसाठी पण टाकले होते सॉंग्स वगैरे आणि ह्यांनी घरी प्रॅक्टिस केली. हा, हे मी मान्य करते की ह्यांनी एका दिवसामध्ये वगैरे डान्स म्हणजे एकत्र प्रॅक्टिस वगैरे करून डान्स वगैरे बसवलेला आहे. भारी दिसतोय, काय भारी दिसतोय. स्वतःची तारीफ स्वतःच कोण करतं? अरे बघ तिकडे पोरी कशी मागे लागतात. शो ऑफ जरा कमी कर. आता फेअरवेल साठी चाललं एवढा रेडी वगैरे होऊन. पोरी बघ कसा आहे फिट. काही नाही, हा काही आणि जास्त काही मेहनत घेतलेली नाहीये, सगळं तर मी शिकवलंय. बारिश टाकते गाईज.
ओके, तर ग्रीटिंग कार्ड वगैरे रेडी झालेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि खरंच खूप छान झालं. थोडा टाइम गेला बिकॉज मी खूप दिवसानंतर ते बनवतो आणि मी ते पॅक वगैरे नाही केलंय बिकॉज आहे ना, मी तिकडे गेल्यानंतर जे बाकीचे गिफ्ट आहे ना ते सगळे पॅक करणार आहे. त्याच्यातच हे मी पॅक करेन, तेही मी तुम्हाला दाखवेल. सो बघूयात उद्या काय होतंय. मी तिकडे गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवेल. The next day. मी आता माझ्या मामाच्या इथे आलेली आहे आणि जस्ट आत्ताच आली आणि मी कॉल भरून निघताना ना कॉल वगैरे काहीच केला नव्हता. ह्यांना काहीच आयडिया नाही की मी आलेली आहे. बघूयात काय ह्यांचे रिॲक्शन आहेत. आणि बर्थडे बॉय घरात आहे का ते पण बघूयात. मला वाटत नाही तो घरात असेल, आज बर्थडे म्हटलं तर कुठेतरी हुंदडतच असेल. पण बघूयात घरात कोणी आहे का आणि त्यांचे रिॲक्शन घेऊयात. बघूयात कोणी घरात आहे का. आजी काय चाललंय? शपथ तू कधी आली सांगितलं पण नाही. सरप्राईज दिलं मी तुम्हाला. सकाळी निघाली होती घरातून, कोणी कॉल नाही केला निघताना. कुठे गेला बर्थडे? कॉलेजला का फेअरवेल आहे आज? हे मला नव्हतं माहिती फेअरवेल आहे. मी आता माझ्या आजीकडे आली आहे आणि बघितलं तर बर्थडे बॉयच इथं नाहीये, तो गेलाय कॉलेजला. मी कसंच आज फेअरवेल आहे. बरं झालं गेला. मग त्या टायमिंग मध्ये ना मला तर गिफ्ट वगैरे पॅक करतील, कारण घरून मी काही केलं नव्हतं रॅप वगैरे, कारण एवढं सगळं मी कशी घेऊन येणार ना. दॅट्स वाय मी फक्त ते ग्रीटिंग बनवलं. आम्ही आहे ना इथे आलो होतो शॉपिंग साठी. आम्हाला काही गिफ्ट घ्यायचे होते, त्या शॉपला आलो होतो. आणि खरंच इथले सगळे खूप छान आहेत. ह्या काकू पण खूप छान आहेत. त्यांनी आम्हाला खूप छान गिफ्ट वगैरे देण्यासाठी सजेशन दिलं. आम्ही एक पेन घेतला आणि हे हँकी एक घेतलं आणि हे कार्डशीट घेतले. खरंच त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला. थँक्यू. वेलकम. तुम्हाला काही बोलायचं? तुम्ही व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यू. वेलकम. ओके, जसं मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी त्याच्यासोबत प्रँक करणार आहे, तर मी प्रँक करतेय, करत नाही असं नाहीये. पण मग मी विचार केला की मी छोटे 4-5 काहीतरी गिफ्ट घेईल आणि अजून त्याच्यात ऍड करेल. बिकॉज आहे ना त्याचा परत मूड ऑफ होऊन जाईल आणि मग ते बरोबर नाही वाटणार. दॅट्स वाय आम्ही गेलो होतो. आम्ही 3-4 गिफ्ट घेतलेले. आम्ही जास्त डेकोरेशन नाही करते, कमी कमीच करतोय, कारण त्याचा पहिला बर्थडे नाही, 19वा बर्थडे ना. मग त्या मानाने 3-4 फुगे फक्त लावतोय. गजब बेइज्जती है. Few hours later. अरे तू आली नव्हती ना. मी सकाळी 12:30लाच आली आहे. ही शपथ, मला तू काय म्हणली ना आली अजून. असं काय आहे ते याच्यात? काय करायचं?
दाखव. अरे बापरे. एवढा पैसा खर्च केला. अयो, 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 अयो. ही ह्याची लहान बहीण आहे एवढा खर्च केला. आणि ही मोठी आहे. तिने काही नाही केलं असलं, तिने केलेलं होतं. आता हे मेन आहे, हे मेन आहे. हे हळूच ओपन करा, हे मेन आहे. पेपर ठेवले असेल. हा? पेपर ठेवले. बघ की. अरे 4 पेपर होते आमच्या घरात. आम्ही त्याच्यावरती प्रँक केला. कसं वाटलं? कालपासून मी फोनवर सांगते काहीतरी प्लॅन, कागद देऊन. पण काय काय गिफ्ट होते त्याच्यात खरे. हा मी सांगतो ना काय काय करायचं. काय ते काय सांगायची गरज नाही, ते आम्ही ऑलरेडी दाखवले ब्लॉग मध्ये काय काय खरे सगळं. आणि हे कसं वाटलं? मी काल एका 2 ते 3 तासात बनवलंय. बस एवढंच आहे. माझं किती बजेट? अजून काय असेल काय त्यातून तर अर्धे कागद निघले. हा, पण आमचा मेन आम्ही फक्त तुझ्यावर प्रँक करणार होतो, पण नंतर परत विचार केला तू नाराज होशील म्हणून आम्ही थोडेफार काहीतरी गिफ्ट घेतले. पिन चालतोय. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. A few moments later. ह्याचे ना हे सगळे फ्रेंड्स आलेत आणि हे असं बर्थडे सेलिब्रेट करतात जसे की काय आमदार खासदाराचा बर्थडे. आता फटाके विटाके पण त्यांनी फोडले, तर मला थोडं लेट झालं यायला, त्याशिवाय मला ते शूट नाही करता आलं. यांचं फोटो सेशन चालू होतं इथे. वाला पूरा 50 तोला खराब हो गया. म्हातारा दिसतोय. 19 वर्षाचा झाला का 90 वर्षाचा झाला तू? गजब बेइज्जती है. 99.9% कीटाणू. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आता घरी आलाय अख्ख्या दुनियाचे केक कापून, आणि आम्ही आता केक कट करणार आहे. दुसरा दिवस लागेल आणि काय आता केक कापायचा. अख्खे 14 मिनिटं. आम्ही रात्री 11:15 जागे फक्त ह्याचा केक कापण्यासाठी. आणि आमचा अवतार बघितला ना तर बेहाल होईल. नको, तुम्ही लोड नका घेऊ. एक काम करा, माझ्याकडनं तुम्हाला बुकिंग. दे परत दे. माझ्याकडनं बुकिंग. हॅपी. हे 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 पण असे कोमजून गेलेले आहेत. कोमजून काय म्हणतात? कोणी घेतलंय ना. कोमेजून गेलेले आहेत, जसं आमचा अवतार झालेला आहे. थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल बुके. आणि केक थँक्यू फॉर केक. वाव. केक मी कापतो. मला खाऊ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. सार्थक नाही तिकडे बघते. Oh, no, 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 no. साले को छोड़ूंगा नहीं. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपण आता भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.